मूर्तिजापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहरासह गावातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत। रात्र जागून नागरिक गस्त देत आहेत। शहरासह तालुक्यातील अनेक गावात घरफोड्या व चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत। दिवसा काही साहित्य विक्रीच्या नावावर परिवाले गावात प्रवेश करतात, तर काही रात्री अपरात्री गावात दुचाकीने येऊन रेकी करत असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे। 4 दिवसांपूर्वी हातगाव येथील बोळे यांच्या घरी दिवसा संध्याकाळी 6 वाजता चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला। घरात चोरी झाल्याचं पाहून त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर मूर्तिजापूर शहरात मध्यरात्री चोरट्याने एका युवकावर धारदार शस्त्रानं वार करून गंभीर जखमी केल्याची ताजी घटना असतानाच चोरीचे सत्र सुरूच असल्याचे नागरिक भयभीत झालेले आहेत। गत 2 महिन्यांपासून मूर्तिजापूर शहरात अनेक घरफोड्या व रात्री चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांनी ग्रामीण भागातील धुमाकूळ घातलेला आहे। घरफोडीसह बोरवेलमधील मोटर पंप चोरी जाणे, दुचाकी चोरी जाणे आदी घटनांचा यामध्ये समावेश आहे। रात्रीच्या वेळी चोरटे घरफोडी करतात। आजूबाजूच्या घराच्या दारांना कडी, कोंडे व साखळ्या लावल्याची माहिती आहे। यासह शिरसो, हिरपूर, मंगरुळ, कांबे, रसुलपूर, हातगाव, सांगवे, रेपाडखेड, हेंडज, नागोले, नागठाणा, वाघजाळी याही गावात चोरट्यांनी दहशत पसरवली आहे। या गावांमध्ये रात्री 10 ते 2 वाजताच्या सुमारास प्रवेश करून चोरट्यांनी अनेक घरफोड्या केल्याचे वास्तव आहे। आणि हे जे तुम्ही आता चौकाने उभे आहे, याचं कारण काय? 3 दिवसापासून चोरट्याचे इकडे फिरणं चालू आहे, तर त्याच्या सुरक्षेसाठी आम्ही सगळेजण मिळून पेट्रोलिंग करत आहे। आमचं घर सुरक्षित राहायला पाहिजे, त्यामुळे। तर तुम्ही किती वाजेपर्यंत राहता इथे? 1 ते 4-5 वाजेपर्यंत सगळं प्रत्येक घरातून एक व्यक्ती जागरण करणार आहे आपल्या घराच्या सुरक्षेत। प्रत्येक गावात चोरटे रोज हजेरी लावत असून या चोरट्यांच्या दहशतीने शहरातील व तालुक्यातील नागरिक हादरले आहेत। पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत असताना प्रत्येक गावात नागरिक रात्र जागून चोरांचा माग घेत असले तरी घरफोडी व चोरीचं प्रमाणात कमी होत नसल्यानं ग्रामस्थ भयभीत होऊन चोरट्यांच्या दहशतीखाली रात्र काढत आहेत। परंतु चोरीचं प्रमाण कमी होत असून रोज रात्री कुठेतरी चोर आल्याच्या घटना उघडकीस येत असल्यानं पोलिसांनी अधिक गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे। संजीव मग, जनमत न्यूज, अकोला।